एका राज्यात एक दयाळू पण थोडासा उतावळा असा राजा राहत होता. एके रात्री राजाला एक विचित्र स्वप्न पडलं. सकाळी राजा खूप अस्वस्थ झाला. त्याला या स्वप्नाचा अर्थ कळत नव्हता. मग त्याने राज्यातील एका अनुभवी स्वप्नभाषकाला बोलवले. एक स्वप्नभाषक येऊन राजासमोर उभा राहिला आणि म्हणाला, महाराज, या स्वप्नाचा अर्थ असा आहे की आपल्या सर्व नातेवाईकांचा मृत्यू होईल आणि आपण एकटेच जिवंत राहाल. हे ऐकताच राजा संतापला. त्याला त्या वाक्यांचा स्वर आणि कडवटपणा सहन नाही झाला. तो ओरडला आणि ताबडतोब राजवाड्यातून निघून जा असा आदेश देऊन त्याला हाकलून दिलं. राजा अजूनही चिंताग्रस्त होता. त्याने दुसऱ्या विद्वानाला बोलवलं आणि त्याला स्वप्न सांगितलं. तो विद्वान शांतपणे म्हणाला, महाराज, देवाची कृपा आहे तुमच्यावर. आपलं आयुष्य आपल्या सर्व नातेवाईकांपेक्षा अधिक दीर्घ असेल. आपण त्यांच्या आयुष्यापेक्षा जास्त काळ जगाल. ही आपल्या दीर्घायुष्याची खूण आहे. हे ऐकताच राजाच्या चेहऱ्यावर हास्य फुललं. त्याला तो अर्थ खूप शुभ आणि सकारात्मक वाटला. आनंदी होऊन राजाने त्या विद्वानाला सुवर्ण मुद्रा देऊन सन्मानित केलं. तात्पर्य: योग्य शब्दांनी दुःखही हलकं करता येतं आणि चुकीच्या शब्दांनी चांगली बातमीही कडू वाटू लागतं. सभ्य शब्दांची किंमत नेहमीच जास्त असते. अशाच छान छान गोष्टींसाठी चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.